लहानपणापासून काहीतरी नवीन करायचं हे एक आपलं उद्दिष्ट होतंच. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रॉपर प्लॅनिंग. वडिलांनी पहिला एकच मला सांगितलेलं होतं की मेक समथिंग युनिक दॅट विल मेक यू युनिक. म्हणजे तू काहीतरी वेगळं कर की तुला युनिक मार्केटमध्ये तुला वेगळी तुझी हस्ती होईल, तुझी गुडविल तुझं वेगळं क्रिएट होईल. नमस्कार, मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं सर्च मराठीमध्ये स्वागत करतोय आणि नवनवीन लोक आम्ही तुमच्यासोबत घेऊन येतो की ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं आणि स्वतःच्या पायावरती आता उभे आहेत आणि जे समोरच्या व्यक्तींसाठी जे नव्याने बिझनेसमध्ये येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन ठरणार आहेत अशा लोकांना आपण घेऊन येतो. आणि आज आपल्यासोबत आहेत FRP पारस प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे MD हरेशजी शेठ आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर कंपनीचे चेअरमन आणि MD विनीत हरीश शेठजी आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तर तुमचं दोघांचंही सर्च मराठीमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो मी. आणि सगळ्यात आधी मला सांगायला आवडतं की तुम्हाला नुकताच सर्च मराठी फाउंडेशनचा पुरस्कारही जाहीर झाला, तर त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो. आणि आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मला खूप सुरुवातीपासून तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की अगदी मला बालपणापर्यंत जायचं आहे की बालपण कसं होतं. ॲक्च्युली बालपण म्हणजे तसा खोडकर आणि तसा दरवेळी नवीन काहीतरी इन्व्हेन्शन हे माझं काय कधी पण एक फोकस राहिलेला आहे त्या बाबतीत. अच्छा. आणि वडिलांनी पण त्या बाबतीत पूर्ण मला साथ दिली. लहानपणापासून काहीतरी नवीन करायचं हे एक आपलं उद्दिष्ट होतंच. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रॉपर प्लॅनिंगनं लहानपणापासून एक माझं चलन होतं. मी आता पप्पांना विचारतो, तुम्ही किती खरं बोलताय? कसं होतं यांचं बालपण? कसा होता मुलगा? नाही तो तसा नवीन नवीन काय डेव्हलप करायचा हा कायम त्याचा डोक्याचा विषय असतो. अच्छा. प्रत्येक वेळेला चर्चा करतो, काय करूया, काय मला करता येईल तुमच्याबरोबर, मी काय करू शकतो, माझ्याकडे काय काय गट्स आहेत, तुम्हाला त्यामध्ये काय दिसतंय, मी करू शकणार का नाही करू शकणार, हे सगळं टोटल गायडन्स घेत होतो. आणि पहिल्यापासून बिझनेस हा त्याला एक प्रकारचा गोल होता की बाबा मला बिझनेसच करायचा आहे. पप्पा, मला तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय. तुम्हाला भरून आलंय. खरंच आज मुलगा एवढ्या ठिकाणी पोहोचला, खरंच खूप अभिमान वाटत असेल. आणि खरं तर हे आनंदाश्रू आहेत आणि हे प्रत्येक माणसासाठी खरंच खूप अभिमान वाटेल असं आहे. आणि तुम्हाला विनीत मला सांगायला आवडेल की हे तुम्ही स्वतः तुमच्या सोबत बघता, हे खूप कमी लोकांना बघायला मिळतं. आणि आम्ही एक चॅनल मीडिया म्हणून नेहमीच तुमच्या सोबत असू. आणि हा तुमचा आत्ता जे नाव आहे हे 4-5 राज्यांमध्ये आहे, हे देशभर जाईल याच्याबद्दल काहीच दुमत नाही, आमच्या मनात शंका देखील नाही तो आमचा प्रयत्नच आहे. नक्कीच ऑल ओव्हर इंडिया आपलं पारस डोअरचा ब्रँड हा असावा. असावा. आणि आपलं जे प्रॉडक्ट आहे ते कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. लक्षात घ्या, आज एवढे पैसे ते प्रॉडक्टमध्ये घालतात तर त्यांचा त्यांना बेनिफिट मिळाला पाहिजे. आज नुसतं विकलं म्हणजे संपलं असं नाही. नाही. हां, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आम्ही फार महत्त्व देतो. आणि कुठंही कॉम्प्रोमाइज हा प्रकार आपल्याकडे नाही आहे. खूप नव्याने जे बिझनेसमध्ये येऊ पाहतात लोक, त्यांच्यासाठी खूप महत्वाची ही गोष्ट आहे तुमच्यासाठी की कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे किती महत्वाचं आहे हे आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे सरांनी. त्यानंतर मी परत विनीत तुमच्याकडे येतोय आणि मला तुमच्याबद्दल हे विचारायचं आहे की बालपण वगैरे ह्या गोष्टी होत्या तुमचं, त्यानंतर एज्युकेशन कुठे वगैरे झालं? एज्युकेशन माझं BCom झालेलं आहे. अच्छा. हो, सर विद्यापीठ हायस्कूल आणि न्यू कॉलेजमध्ये माझं BCom झालेलं आहे. हे शिक्षण सुरू असताना असं कधी डोक्यात आलं की आपण बिझनेसकडे वळायचंय? ॲक्च्युली तो खूप मोठा इतिहास आहे. अच्छा. ॲक्च्युली वडिलांनीच मला जे इन्स्पायर केलं, ॲक्च्युली 10वी नंतर वडिलांनी एकच सांगितलं की तू ऑफिसमध्ये बस आणि स्टडी कर. अच्छा. हळूहळू ती जी चाल लागत गेली माझी Okay. की बाबा इनडायरेक्टली मी कसा बिझनेसमन झालो मला पण कळालं नाही. क्या बात. हो, आज कन्सिस्टन्टली आय थिंक 15 ते 16 वर्ष मी बिझनेसमध्ये आहे. 15 ते 16 वर्ष. कंटिन्यू आहे बिझनेसमध्ये. क्या बात. वडिलांचे इन्स्पिरेशन आहे, बाबा तू फक्त तिथं बस आणि तुझं जे असेल ते स्टडी ऑफिसमध्ये बसून कर. इनडायरेक्टली त्याने मला बिझनेसमन कसा बनवला हे मला पण लक्षात नाही आलं. आणि आज त्यांच्या पप्पांच्या तुमच्या प्रेरणेने आज एक मोठा बिझनेसमॅन आज आपल्यासमोर बसलेला आहे. खरं तर बिझनेस असाच उभा नाही राहत, हजार प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये येत असतात. हो. आणि तुम्ही तर एवढे वर्ष बिझनेसमध्ये आहात. मला तेच विनीत तुमच्याकडून जाणून घ्यायचं की काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले? ॲक्च्युली वडिलांनी पहिला एकच मला सांगितलेलं होतं की मेक समथिंग युनिक दॅट विल मेक यू युनिक. क्या म्हणजे तू काहीतरी वेगळं कर की तुला युनिक मार्केटमध्ये तुझा वेगळी तुझी हस्ती होईल, तुझी गुडविल तुझं वेगळं क्रिएट होईल, काहीतरी समथिंग तुझ्याकडे वेगळ्या नजरेने लोक बघतील. त्या बेसनं त्या फाउंडेशननं मी पुढं गेलो आणि मार्केटला आम्हाला ऑलरेडी जे मार्केट कॅप्चर केलं होतं
की आपला आता पारस डोर्स आपण ब्रँड केलेला आहेच. कारण सुरुवातीला आम्हाला जो त्रास झाला किंवा प्रॉब्लेम्स आले ते म्हणजे ऑलरेडी वूड बेस्ड प्रॉडक्ट्स आणि PVC प्रॉडक्ट्स जे डोर्स मार्केटला होते त्यांनी ऑलरेडी बेस केलेला होता. ओके. लोकांच्या माइंडसेटमध्ये ते बसलेले होते. आणि दुसरा विषय कसा असतो की आमचे डोर हे मेक टू ऑर्डर आहेत, ऑर्डर नंतर ते बनवले जातात. अच्छा. हां, मग तो मोठा आम्हाला प्रॉब्लेम झाला. म्हणजे लोकांची माइंडसेट कशी असते की वास्तुशांतीच्या 2-3 दिवसाअगोदर ते येतात, बाबा आम्हाला डोअर पाहिजे आणि 2-3 दिवसांनी आमची वास्तुशांती आहे. अच्छा. मग ते परफेक्टली आम्हाला पिरियड मिळत नव्हता. ओके. हळूहळू लोकांच्या माइंडसेटमध्ये गेलं की हे प्रॉडक्ट कसं दमदार आहे हम्म. आणि तो आपण कसा त्यांच्या उद्दिष्टात पोहोचवू, हा महत्त्वाचा विषय आमचा ठरला. मग तेच मला पुन्हा त्याच प्रश्नाकडे यायचं, तुम्हाला संलग्न प्रश्न विचारला की आता 3-4-5 राज्यांमध्ये तुमचे प्रोडक्ट्स जात आहेत, कंटिन्युअस एवढ्या वर्षाचं तुमचं सगळं हे सुरू आहे, तर आजही अजून विश्वास पारसवरचा वाढतोच आहे लोकांचा, तर या मागचं काय गणित आहे? फोकस आम्ही कस्टमरकडेच केला. ॲक्च्युली कसं झालं की आमच्या वडिलांनी एकच शिकवलं की समोरचा हसला तर आपण हसणार, त्यांचं सॅटिस्फॅक्शन हे नेसेसरी आहे. आणि त्यांनी एकच सांगितलं जे प्रॉडक्ट तू बनवतोस ते तू वापरू शकतोस का, ह्या मॅटरनंच ते बनव. मग आम्ही बनवताना असं केलं की त्यांच्या माहिती त्यांचं सॅटिस्फॅक्शन फॅक्टर आपण पहिला बघितला. म्हणजे आजच्या तारखेला दरवाजामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे कार प्रत्येकाकडे असते नसते, खरं दरवाजा हा प्रत्येकाच्या घरी असतो, लागतोच. हो लागतो. मग त्याचे जे ड्रॉबॅक्स आहेत किंवा सडणं किंवा किडणं किंवा प्रॉब्लेम्स जाम होतो, हे छोटे स्क्रू लूज होणे, हे छोटे छोटे ड्रॉबॅक्स होते. खरं तसा दरवाजा टोटली तो खराब व्हायचा, हे वुडवेसवर प्रॉब्लेम्स होते. तर आपण ते टोटली ड्रॉबॅक्स नील करून 36 फीचर्स आपण डेव्हलप केले. 36 फीचर्स. 36 फीचर्स केले. आणि त्यामध्ये कसं कस्टमरच्या आजच्या तारखेला पण कस्टमरचा माइंडसेट कसा असतो की बाबा उन्हानं चालणार का, पाण्याला काय प्रॉब्लेम होणार का, सडणार किडणार फुगणार का आणि स्क्रू लूज होणार का, हे 4च प्रश्न असतात. आम्ही त्यांना 36 प्रश्नांची उत्तर देतो. समोरून आम्हीच प्रश्न सांगतो, समोरून आम्हीच उत्तर देतो. क्या बात आहे. हरेशजी, मला परत तुमच्याकडे यायचं आहे की मुलगा बिझनेसमध्ये उतरला आणि एवढ्या लेवलनी त्यानं सगळं करून दाखवलंय, तर तुमचा सपोर्ट कसा असतो की किंवा नव्याने सुद्धा काही बिझनेसमध्ये लोक येऊ पाहतायत, तुमचा एवढा एक्सपिरियन्स आहे, तर त्यांच्यासाठी असं काय सांगतात की बाबा बिझनेस उभा तर सगळेच करतात आणि महिनाभरात घरात बसतात, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही? एक तर कसं आहे की आपला मुलगा ज्या वेळेला बिझनेसमध्ये उतरतो त्यावेळेला त्याला टोटली फ्रीडम दिलं पाहिजे. एक्झॅक्टली. त्यांना कंट्रोल करून मी म्हणाल तसंच व्हायला पाहिजे, हे असंच कर, हे तसंच कर, ह्या गोष्टी आपण टाळायला पाहिजेत. त्यांना फ्रीडम दिली तर ती पुढे जाऊ शकतात, नाही तर जाऊ शकत नाहीत. प्रत्येक वेळेला आपली परमिशन त्यांना घेणं शक्य नसतं आहे. आमच्या जनरेशनला जे चालत होतं ते तुमच्या जनरेशनला चालत नाही आहे. तो जनरेशनचा विचार करून आज मार्केटला काय पाहिजे, आज स्मार्ट वर्कची करायची गरज. आम्ही हमाली केली पण ह्या लाईनीने स्मार्ट वर्क केला. त्या स्मार्ट वर्क आज मी स्वतः आमच्या स्टीलच्या गाड्या उतरलेल्या आहेत, लक्षात घ्या. पण ह्यानं सांगितलं की तुम्ही हमाली करायची नाही, स्मार्ट करायचं आणि जगाबरोबर चालायचं आहे तुम्हाला. हां, तर त्या ह्याच्यानं हां, त्यामुळं मुलगा टोटली फ्री माइंडेडनं काम करू शकतो, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला असं वाटतं की तुम्ही मुलांना फ्रीडम दिलं तर ते पुढे जाऊ शकतात, नाही तर जाऊ शकत नाही. खरंच जे पालक आपलं हा जो व्हिडिओ बघतायत त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या मुलावर विश्वास असायला पाहिजे आणि तेवढा फ्रीडम आपण त्यांना दिला पाहिजे, तर तो मुलगा काहीतरी पुढे जाऊन करू शकेल. आणि चॅलेंजिंग काम करायचं, जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवायचं. हे मला जमणार नाही, ते होणार नाही, मी करू शकणार नाही, हे प्रश्न टोटली तुम्ही घरी ठेवून यायचे. क्या बात, लक्षात घ्या. चॅलेंजिंग करायचं, जग करते ते आपण करायचं नाही. बरोबर. हां, आता हे प्रोडक्ट सुद्धा गोव्यापासून पुण्यापर्यंत कोणी बनवत नाही आहे. एवढा ड्युरेबल किंवा एवढा क्वालिटीमध्ये असलेला ते बनवू शकत नाही, ते बनवणार नाहीत सुद्धा काही लोक. काही लोकांना फक्त पैसे पाहिजे असतं. मी पैशासाठी बिझनेस करतच नाही आहे. क्या बात. हां, कारण देवानं सगळं दिलेलं आहे, फक्त समाधान झालं पाहिजे. जे पैसे इन्व्हेस्ट करतात, जे डोअरसाठी खर्च करतात, त्यांचा बेनिफिट त्यांना मिळाला पाहिजे, हे आमचा उद्देश आहे. विनीत, मी तुम्हाला विचारतोय की पारस आता नवीन काय घेऊन येते? पारस बोटे डेव्हलपमेंट घेऊन येते सध्या. आता आमचं प्लॅन आहे की थ्रू आउट एक 200 डीलर्स करायचे सध्या, आणि जे सोशलमध्ये ज्यांना रिक्वायरमेंट आहे नवीन त्यांची डेव्हलपमेंट करायची, किंवा ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना चांगला बिझनेस द्यायचा. आणि प्रॉडक्ट वाईज म्हणला तर पारसचे डोअर्स ऑलरेडी आहेतच, त्यामध्ये बाथरूमपासून मेन डोअर आपण बनवतो. 34 kgचा मेन डोअर पण आहे आणि पूर्ण सेफ अँड सिक्युअर्ड. ह्याच्या व्यतिरिक्त आता आम्ही स्कूल बेंचेस आपण लॉन्च करतोय, पारस स्कूल बेंचेस. हो, आणि पारस स्मार्ट फर्निचरचं पण आमचं फ्युचरमध्ये फोकसमध्ये आहे.
अच्छा, म्हणजे भारतचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आमच्याकडे हो. तीच खात्री, तोच विश्वास तोच घेऊन विश्वास. आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. विनीत सर, जाता जाता मी तुमच्याकडे येतोय आणि मला असा शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की खूप लोक आज नव्याने बिझनेसमध्ये येऊ पाहतात, तरुण पिढी उतरू पाहतीये, पण अनेक कारणं त्यांच्या डोक्यात असतात. मग अगदी लोन पासून असेल, कसा चालेल, काय होईल. तर आता तुम्ही एवढे सक्सेसफुल रित्या एवढे वर्ष बिझनेस चालवून पुढे आलेला आहात, तर आम्हाला एक गाईडलाईन म्हणून किंवा काय संदेश द्याल? सगळ्यात पहिला कसं आहे की मी एक वाक्य म्हणू इच्छितो, त्याचे 2 अर्थ निघतात. एक तर नो चॅलेंजेस नो सक्सेस. तेव्हा त्यामध्ये नोचा अर्थ NO, नो, म्हणजे जर चॅलेंजेस नाही तर सक्सेस पण नाही. आणि तेच वाक्य मी रिपीट करतो, नो चॅलेंजेस नो सक्सेस. त्यामध्ये नो म्हणजे KNOW. म्हणजे तुम्ही जर चॅलेंजेस जाणला तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. माझी जे बेसिक जे मी 3 C वर वर्क करतो. एक तर कन्सिडरेशन, म्हणजे तुम्ही कन्सिडर करा की तुम्हाला काय बनायचं आहे. सेकंड C इज कॉन्सन्ट्रेशन, जे तुम्ही ठरवलं त्याच्यावर फुल फोकसपणे कॉन्सन्ट्रेट करा. आणि थर्ड वन इज कन्सिस्टन्सी, म्हणजे त्याच्यावर प्रॉपर त्याच्या मार्गाला लागा, म्हणजे न डगमगता. म्हणजे माइंडसेट परत बदलला की आपण आता हे करू, हे चेंज करू. एक थॉट तुम्ही केलेला आहे, त्याच्याच मागं कम्प्लीट जोपर्यंत होत नाही तो विषय, त्यामध्ये तोपर्यंत पूर्ण फोकसपणे स्वतःला ओतून घ्या. अच्छा, म्हणजे 3 Cचं सूत्र तुम्ही आम्हाला देताय. केलेलं आहे. खूप छान वाटलं. हा सर. आपण बिझनेस किती तास करतो? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. पण म्हणजे हा तो 24 तास बिझनेस करतो. म्हणून तर आज इथल्या स्टेजला ते आले. आम्ही त्यांची मुलाखत घेतोय. पप्पा, हेच जर त्यांनी 24 तास नाही कामगारांच्यावर सगळं सोपून जर घरी बसले असते, आज इथं नसते ते. ही खुर्ची अशीच नाही मिळाली. आणि तुम्हाला त्याचा एवढं तुम्ही प्राऊड फील करताय, खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे यांच्यासाठी. खूप छान. ऍक्च्युली वडिलांच्या आशीर्वादामुळेच त्यांनी मला जे ऍक्च्युली फ्रेंडली रिलेशनच ठेवलं. एक साधं कुठलंही छोटं जरी काय परचेस करायचं असलं तर आमचं डिस्कशन शिवाय काय होत नाही. म्हणजे ॲज अ वडील नाही, ॲज अ फ्रेंडच ते माझ्याशी सिमिलर राहिले. त्या हिशोबानंच मी आज डेव्हलपमेंट करू शकलो. आणि त्यांनी एकच केलं की समोरच्याचं नुकसान कधी व्हायला नको. आज जी मी डोअर बनवतो, हे जे मटेरियल आहे ते रिक्षाचं वरचं टप. आज रिक्षा आपल्या नजरेसमोर आहे. रिक्षा 20-25 वर्ष मनापासून असते, काही होत नाही, चुरा पडत नाही किंवा कलर सुद्धा ठरत नाही. त्या प्रॉडक्ट बेसमध्ये आम्ही गेलो की आज आमच्याकडे समजा मिडल क्लास कोणी पर्सन आला, कोणी समजा जॉबवाला आला की बाबा दरवाजे पाहिजेत फारसचे, तर त्यांचे जे घाम गाळून त्यांनी जे जमा केलेले कष्टाचे पैसे असतात ते कुठं वेस्ट जायला. म्हणजे आज 25 वर्ष आम्ही वॉरंटी देतो त्या बेसवर. हो, 25 वर्ष वॉरंटी देतो, ते पण त्या बेसवर की बाबा त्यांचं कधी नुकसान व्हायला नको. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो मी की आजच्या तारखेला आपण 4,000चं कुठलं प्रॉडक्ट घेतलं, 40,000चा फ्रीज घेतला, 4 लाखाची गाडी घेतली किंवा 40 लाखाची ऑडी घेतली, तिथं कस्टमर केअर नंबर असतो. जर मला काही वस्तू घ्यायची असली तर तिथं कस्टमर केअरला मला फोन करावा लागतो. मला मालकाचा कॉन्टॅक्ट होऊच शकत नाही. बरोबर. कारण मी आजपर्यंत काय केलेलं आहे, मी स्वतः MD कंपनीचा, प्रत्येक डोअरच्या स्टिकरवर माझा पर्सनल नंबर आहे. तुमचा पर्सनल नंबर आहे. आज 10-12 वर्षापैकी प्रोडक्शनला आपल्या 12 वर्ष झाले. त्यातल्या 10 वर्षात आम्ही जेवढे डोअर्स बनवलेत, प्रत्येक डोअरच्या स्टिकरवर माझा पर्सनल नंबर आणि वडिलांचा पर्सनल नंबर आहे. कस्टमरला काही जरी क्वेरी आली इन फ्युचर, असं नाही की वॉरंटी संपली, इन फ्युचर कधी क्वेरी आली तर त्यांनी डायरेक्ट मला कॉल करू शकतात. म्हणजे माझ्या कस्टमर केअर नंबर दिला, मग त्यांनी टाळाटाळ केला, हा विषय नाही. कारण मला माहिती आहे की हा जो आहे ते नाणं खणखणीत केलेला, ड्रॉबॅक कधी येणारच शक्यच नाही. आता रस्त्यावरती पंक्चर काढणाऱ्यांनी सुद्धा आमचा दरवाजा घेतलेला आहे आणि मोठे मोठे बिल्डरने सुद्धा आपले दरवाजे घेत आहे. दोघांनाही सर्व्हिस सेम दिली जाते, दोघांना ट्रीटमेंट सेम दिली जाते. ही आपली सिस्टम आहे. फक्त माणसाला व्हॅल्यू द्यायची, त्यांच्या पैशाला व्हॅल्यू द्यायला पाहिजे. बरोबर. आपल्या इन्कमचा विषय आम्ही बघतच नाही. त्या व्यक्तीने इन्व्हेस्ट केलेले पैसे जे असतात किंवा खर्च केलेले पैसे, त्याचा बेनिफिट त्याला मिळाला पाहिजे. हे पहिल्यापासून आमचं ध्येय आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या कार्याला आमच्या सगळ्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.